काल प्रसारमाध्यमावर त्या ठिकाणी एक वृत्त बघितलं आणि येणाऱ्या 50 पिढ्या त्या ठिकाणी आम्हीच सत्तेत असू असं जर वक्तव्य कुणी करत असेल तर मला असं वाटतं की त्या ठिकाणी सत्तेचं ताम्रपट कुणीच घेऊन जन्माला आलेलं नाही. आणि या भारताला त्या ठिकाणी चळवळीचा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. ह्या जिल्ह्याला भाई उद्धवराव पाटील साहेबांचा त्या ठिकाणी एक समर्थ वारसा आहे. तर मला असं वाटतं की स्वातंत्र्य लढ्यानंतर मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी देखील लढा ह्या जिल्ह्याच्या माध्यमातून उभारण्यात आला आणि आता नंतरनं तुमच्या 2-3 पिढ्या झाल्यानंतर जर अजून 50 पिढ्या येणार असतील तर मला असं वाटतं की जनतेला त्या ठिकाणी गृहीत धरण्याचं काम जाणून बुजून केलं जातं आहे आणि जनतेला त्या ठिकाणी पारतंत्र्यात लोटण्याची जर तुमची मनीषा असेल तर हे तुमचं षडयंत्र जे आहे ते कदापि जनता सहन होऊ देणार नाही. आणि मला असं वाटतं की जनता येणाऱ्या इलेक्शनमध्ये तुम्हाला तुमची जागा त्या ठिकाणी दाखवल्याशिवाय राहणार नाही. दुसरा विषय, तुम्ही वेळोवेळी ओमराजेंवर त्या ठिकाणी गरळ ओकण्याचं काम करताय आणि जनतेमध्ये एक चुकीचा मेसेज पसरवण्याबाबत बघताय. जनतेला पण माहीत आहे की ओमराजेंची जी उपस्थिती आहे प्रत्येक अधिवेशनाला त्या ठिकाणी 100% उपस्थिती आहे. 17व्या लोकसभेचं जर त्या ठिकाणी आपण आकडेवारी बघितली तर नॅशनल लेवल असो किंवा राज्य लेवल असो तर त्या ठिकाणी उल्लेखनीय उपस्थिती ओमराजेंची आहे. त्याचबरोबर 2025मध्ये त्या ठिकाणी 18वी जी लोकसभा आहे तर त्याच्यामध्ये ओमराजेंची जी उपस्थिती आहे बजेट सेशन असो मॉन्सून सेशन असो 100% उपस्थिती आहे. त्याचबरोबर विंटर सेशनला 93% उपस्थिती आहे. आणि फक्त ते उपस्थितच राहत नाहीत तर जनतेचे त्या ठिकाणी प्रश्न देखील वेळोवेळी मांडण्याचं काम करत आहेत. पीक विम्याचा विषय असो, कांद्याच्या निर्याती संदर्भातचा विषय असो, त्याचबरोबर तुम्ही ज्या ओमराजेंनी त्या ठिकाणी प्राण वाचवण्यासाठी त्या ठिकाणी जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरले त्याला देखील तुम्ही स्टंट म्हणून हिनवलं. तर फक्त त्यांनी स्टंट म्हणजे करण्यापुरतं काम केलं नाही तर तो विषय तडीस नेण्यासाठी देखील अधिवेशनात आवाज उठवला. शेतकऱ्यांना मदत मिळाली पाहिजे. ज्या सरकारनं त्या ठिकाणी दिवाळीपर्यंत मदत घोषित म्हणजे जाहीर म्हणजे अकाउंटला पडेल असं घोषित केलेलं होतं ते सरकार अपयशी ठरलं. तर ओमराजेंनी त्या ठिकाणी कुठं घोडं आणलं नेमकं शेतकऱ्यांना मदत करत तर त्या देखील गोष्टी साठी पाठपुरावा केला. आणि तुम्ही वारंवार एका विशिष्ट समाजाच्या जीवावर ओमराजे निवडून आले असं जर म्हणत असाल तर मला असं वाटतं की ओमराजेंनी त्या ठिकाणी मराठा आरक्षणाचा समर्थपणे विषय म्हणजे सभागृहात मांडला. त्याचबरोबर लिंगायत आरक्षणाचा विषय मांडला. त्याचबरोबर मुस्लिम आरक्षणाचा विषय मांडला. तर मला असं वाटतं की त्यांनी कुठल्या समाजामध्ये भेदभाव न करता सर्वांना एकत्रित घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. तर मला असं वाटतं की मग एवढं सगळं करून जर तुम्हाला जळी स्थळी काष्टी त्या ठिकाणी ओमराजे जर दिसत असतील तर मला असं वाटतं की चांगली गोष्ट आहे आणि ये डर बना रहना अच्छा आहे. आणि त्याच्यामुळं मला असं वाटतं की त्यांनी आवाज तर उठवतात आणि जर समजा तुम्ही डोळे झाकलेले असतील, जनतेनं तर काय डोळे झाकलेले नाहीत आणि तुम्ही जर डोळे झाकलेले असतील तर जळजळीत अंजन त्या ठिकाणी ह्या माध्यमातून आम्ही घालू इच्छितो की ओमराजेंनी कमीत कमी सभागृहात त्या ठिकाणी रम्मी सर्कल किंवा लुडोसारखे तर काही प्रताप कोणी केलेले नाहीत ओमराजेंनी.